कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। स्वयी भानुजो भानु आराधिला तयाच्या कोळी दीपकु दिव्य जाहला, हरिभक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार त्या सद्गुरु संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्री घोटी क्षेत्रे निवासनं तं नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सद्गुरुनाथ भगवान की जय। मृगाचार्या रे अतिमाने शोकला, अविचार बुद्धी त्याची परतोनी मागुता आला, तव त्या पारधियाने कुणी बानू लाविला, आशारे त्यजुनिया तिथा प्राणा मुकला, परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा। विषय सेवन करून विषयांत झालेल्या प्राण्याची गती काय होते, मनुष्य प्राण्याला सावध करून विषयापासून त्यांनी आपल्या इंद्रिय वृत्ती मनोवृत्ती वळवून परमात्मा स्वरूपाकडे जर नाही लावली तर त्याची गती काय होईल। त्याच्या अगोदर जलचर पक्ष्यांचं उदाहरण दिलं की त्या ठिकाणी पारधी येतो, त्या ठिकाणी त्यांना भवरजाळ जाळं टाकून त्यांना त्या ठिकाणी पहिला आमिष दाखवतो। काय आमिष दाखवतो, गळाला काहीतरी खाद्य लावतो, तो गळ असा असतो की एक टोक असं असतं आणि एक असं वाकडं असतं, कोणीकडूनही ते खाद्य खायला गेलं तर त्या ठिकाणी तो वरून तरी अडकेल नाही तर असं तरी अडकेल। त्याला वाटतं काय अन्नदाता मिळाला आपल्याला आणि तो त्याच्यावर तुटून पडायला जातो, त्याच्यामध्ये अडकतो। गळाच्या साह्याने पकडतात आणि दुसरी गोष्ट जाळं टाकून बी पकडतात आणि त्याच्यामध्ये मोहपाशामध्ये त्या ठिकाणी त्या विषयामध्ये विषयांध होऊन रत असणाऱ्यांना बेसावध राहतात। म्हणून सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाहे बुडत असे पापा, सावध केले संतांनी। शब्द स्पर्श रूप रसगंध या पंच विषयामध्ये जीव काय होतो, आसक्त होऊन कसा बळी पडतो, तर तिकडे त्या विषयाकडे जाऊ देऊ नको वृत्तीला। मदालसा आपल्या पुत्रांना सांगते। इथं जलचर प्राण्याचं उदाहरण दिल्यानंतर आता जे उदाहरण दिलेले आहे या 10व्या कळव्यामध्ये, मृग हा चारी आरे अतिमानी शोकला, हिरवागार चारा त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो तिथे शोकला। रोज त्या चारा खाण्याकरता तिथे यायचा, पुन्हा पुन्हा यायचा। अविचार बुद्धी त्याची परतोनी मागुता आला। अविचाराने, विचार नाही त्याच्या ठिकाणी का इथे काही काळा घाला घालील आपल्याला, याच्यामध्ये आपण जर रमलो तर इथं एकातही कोणी दिसत नाही, कोणी पारधी येईल असं त्याला विसरून जातो। काळाची गती जी आहे कालगती तो विसरून जाऊन त्या विषयाशी तो रत होतो। तेवढ्यात त्या पारध्याने एक बाण आपला लावला आणि त्या ठिकाणी त्या बाण त्याला मारला त्या हरणाला आणि अशा रीत्या तिथे प्राणाला मुकला, तो त्या ठिकाणी आपला प्राण कमावतो। कशाच्या आशेमध्ये, त्या ठिकाणी
मृगाहा चारियारी आत्माने. इथे आपण विषयाच्या संबंधाने समजूया. तिथे शब्द स्पर्श रूप रस गंध मध्ये शब्दाच्या माध्यमातून फसला गेल्याचं सांगितले, तर चाऱ्याच्या माध्यमातून उदाहरण दिलेले. मंजूळ असा बासरीचा ध्वनी, त्याच्यामध्ये ते दंग होऊन जातो, तो त्याला काही सुचत नाही, ते भान विसरून जातो आणि पारधी त्या ठिकाणी त्याला पकडतात. त्या पंचविषयाची उदाहरणं देताना शब्दाच्या संबंधाने उदाहरण देताना हरणाचं दिलं जातं, स्पर्शाच्या संबंधाने उदाहरण देताना हत्तीचं दिलं जातं. एखाद्या झाडाला हत्तीने बांधलेली असते आणि त्याच्या झाडाच्या समोरच त्या ठिकाणी एक खड्डा केलेला असतो. त्या खड्ड्यावरती पाला असे लाकडं टाकून पाळापाचोळा टाकला जातो, जिथेच खड्डा आहे असं दिसणार नाही. हत्तीनीला पाहून तो हत्ती धावत येतो, त्या खड्ड्यामध्ये पडतो. नंतर साखळदंडाने त्याला जखडून आणि त्याला काय केलं जातं, बद्ध कसा झाला त्या विषयाच्या संबंधानं हे स्पर्श सुखा करता लाचावलेला तो हत्ती. ही उदाहरणं द्यायची म्हणजे माणसाला द्यायची, प्राण्यांचं सांगून काय करायचं. प्राण्यांना उपदेश आहे का, हत्तीला उपदेश आहे का, हरणाला उपदेश आहे हा. विषयांना झालेल्या माणसांना उपदेश आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्निकोठी. अग्नी लागला एखाद्या ठिकाणी, तो विझवण्याकरता लाकडं टाकायचं काम चाललंय, तर तो अग्नी विझेल का अजून पेटेल. विषय सेवन करून आपली तृप्ती करून घेऊ, नंतर आपल्याला वैराग्यच, आपण संन्यासच घेणार आहे. नंतर हा आता आता प्राप्त आहे ते भोगून घेऊ. अरे त्या ठिकाणी तू संन्यास घेऊ शकत नाही त्या गोष्टीचा. विषयाच्या संबंधाने संन्यास म्हणतोय, आश्रमाच्या संबंधाने नाही म्हणत मी. आला का लक्षात? तशी आवश्यकता वाटत नाही संत वाङ्मय पाहिल्यावर. ठीक आहे, विषयाच्या संबंधाने संन्यास. कधी संकल्पाचा न्यास तोची साधूला संन्यास. संकल्प तुटू द्यायचा नाही, हा वृत्ती तुटू द्यायची नाही असं. मग विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला. पण जर कळलं त्या विषयाचं स्वरूप. वैराग्याची व्याख्या करताना माऊली ज्ञानवराय 15व्या अध्यायामध्ये ओळी वापर. कारण मुलांचा परिणाम झाला माझ्यावर, तुम्हाला जाणवला असेल मुलांचा परिणाम. पण ठीक आहे, त्यांना तर प्रोत्साहन मिळालं, झालं. आपलं प्रवचन थोडंसं म्हणजे जनरलच वाटलं मला, पण इलाज नाही त्याला. ज्या विषयाच्या आता आपण बोलतोय किंवा जी बैठक आपली होती त्या बैठकीच्या संबंधाने मला वाटलं नाही काल आपलं चिंतन मदालसाचं झालं, पण हरकत नाही, मुलांच्या संबंधाने झाल्यामुळे थोडस प्रमाण आली, जनरल वाटलं मला. कालच्या दिवसाची ती काळाची गरज होती. ठीक आहे, ठीक आहे, तुमची आपली ईश्वर इच्छा, तुमची इच्छा असं म्हणू आपण, असं ठीक आहे. काय विषय चालला, विषकी आहारी पडे. नाही नाही नाही, विषय रांधलेली रस सोय, जै जेवणारा ठाऊकी होय, ते तो ताटची सांडून जाय जयापरी. एक 7 दिवसाचा उपवासी भुकेलेला आहे आणि एखाद्या ठिकाणी रस्त्याने जात असताना आणि त्याला त्या ठिकाणी आदराने बोलवलं, या 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 जेवायला या, जेवायला या, जेवायला या. तो त्या ठिकाणी निघाला तर त्या ठिकाणी त्याच्या शत्रूनं हे त्या ठिकाणी ते अन्नसत्र टाकलेलं होतं, त्याला मारायचं होतं. त्याला तिथे खास त्याचे तो भंडारा मांडला त्यांनी, बाकीच्या लोकांना वेगळं दिलं जात होतं, याला आदरपूर्वक बोलावलं, याला मात्र वेगळं वाढलं, त्याला मारायचंय त्याला. त्याच्यामध्ये त्या अन्नामध्ये विष घातलेले आहे त्यांनी. आणि त्याचा जो हितैषी कोणी होता, ज्याला ती गुप्त बातमी कळली होती की यांनी ह्याच्याकरता असा प्लॅन केलाय, तो जाऊन फक्त त्याच्या कानाशी लागला, म्हणला तुला मारायचा वैराचा डाव आहे, त्यात विष घातलेले, जेवू नको बरं. मग मला सांगा, आता त्याला जर समजा लाखो करोडो रुपये जरी दिले तरी तो आता जेवल का? 7 दिवसाचा जरी उपाशी असला तरी आता जेवल का तो? माऊली म्हणतात, विषय रांधलेली रस सोय, जै जेवणारा ठाऊकी होय, ते तो ताटची सांडून जाय जियापरी. तैसी संसारा या समजता, जाणी जे जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य म्हणजे का? वैराग्याचा खूप भाऊ केला बरं का, भाऊ केला खूप. ज्यांना ज्ञान नाही ना, ज्ञान महत्वाचं आहे का वैराग्य महत्वाचं आहे? ज्ञान महत्वाचं आहे का विवेक महत्वाचं आहे? सांगा. ती उपांग आहेत, गरजेची आहे ती, ठीक आहे, हे आम्हाला माहिती आहे. काय विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, विचारवणी ठाई ठेवली देवी, ही बी होवी आपल्याला माहिती. ज्ञान महत्वाचं आहे का वैराग्य विवेक महत्वाचं आहे? पहिल्यांदा सुरुवातीला काय, वैराग्यवान खूप आहे, ज्ञानाचा ठिकाणा नाही. विवेकी खूप आहे, काय विचार सांगतात, वा तत्वज्ञान काय सांगतात, पण मात्र
त्या ठिकाणी परमात्म्याचं ज्ञान ज्याला म्हणतात ते ज्ञान स्वरूपाचं ज्ञान मात्र नाही. मग माऊली ज्ञानोबारायांनी बोललेलंच मला त्यांचा विचार सांगायचा आहे, माझा नाही. चेत वैराग्याचा पांगू फिटे, वैराग्याचा सोसू तुटे, विवेक नाही उलटी बोलले तुम्ही. जेथ विवेकाचा सोसू तुटे आणि वैराग्याचा पांगू फिटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. आणि त्याच्या पुढे श्लोक आहे, मग ओवी आहे, तद्विद्य प्रणिपातीना श्लोक आहे आणि ते ज्ञान पैदा बरोबर. लांब कुठे ते असं करायची गरज नाही, त्याच्या आधीच्याच ओवीकडे निर्देश केला. ते ज्ञान म्हणजे कोणतं? जिथं वैराग्याचाही पांग फिटतो, विवेकाचा सोस सुद्धा करायची काही गरज नाही आणि आपण आपणाला भेटतो. पण ते पाहणं कसं आहे? 15व्या अध्यायात सांगितलं, हे पाहणी ऐसी असे वीरा, जैसा गोड न गोडलिया विहिरा, आपुलिया उगमी धरा भरून टाके. असं इदमित्तम पद्धतीनं ते पाहणं नाही येते, इथं न पाहणंच पाहणं आहे. आताच विषय आपला चालला होता, तुम्ही इकडे बोलायचं ती इकडे बोलला होता, आलंच तो म्हणतात त्याच्यावर कुंडलिकावर ते करू, काय फरक पडतो? चिंतनाने काय सांगितलं हे महत्वाचं नाही. मी तर म्हणेन वृत्ती तिथं जिकडे न्यायची तिथं गेली, झालं प्रवचन, झालं कीर्तन, आणि तेच झालं नाही. काय प्रवचन झालं, काय कीर्तन झालं, कसलं चिंतन झालं? पाहणं जोपर्यंत आहे तोपर्यंत भेद आहे. काल भरपूर ऐकलं आपल्याला, खूप बाबा धन्यवाद. त्रिपुटीवरती काल एक त्रिपुटी कळली, अख्ख्या विश्वातली कळली. एक रचना एखाद्या वस्तूतली कळली तर अख्ख्या विश्वातली कळली. एक मोबाईलला करून समजायला आलंय चिंतन सांगितलं. मोबाईल एका पृथ्वी आहे, पाणी एका पृथ्वी आहे, अग्नी एका मोबाईल आहे, वायू एका मोबाईल आहे, आकाश एका मोबाईल आहे, माया एका मोबाईल आहे. इथपर्यंत कार्यकारण भाव, तिथून पुढे कार्यकारण भाव नाही चालू. मायाचं कारण नाही ब्रह्म. माया इथे आद्यस्थ अधिष्ठान भाव चालू होतो. माया आद्यस्थ ओम नमो नारायण बस. माया आद्यस्थ आणि ब्रह्म अधिष्ठान. हा ठीक आहे. यांना पाहिल्यानंतर माझ्या तुकोबारायांचं प्रमाण का लक्षात आलं काय कळत नाही, पण त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात श्रोत्याला वक्त्याला एवढा मान दिलाय ना त्यांनी. बघता वक्त्याला म्हणण्यापेक्षा आपण ज्ञानाला म्हणू. वक्तन श्रोतासन म्हणण्यापेक्षा प्रमाणाचा अर्थ घेताना तो अगोदर घ्यावा लागतो. तो असा की वक्त्या अधिमान श्रोता जरी यती झाला झाला. तुम्ही यतींना पाहिल्यानंतर मला ते प्रमाण का आलं माहित नाही, माझ्या विषयाला संदर्भ नाही त्याचा, पण तुम्ही आलं मी ओम नमो नारायण म्हटलं तेव्हा तुकोबारायांचं प्रमाण सहज माझ्या लक्षात आलं की वक्त्या अधिमान, वक्त्याला अगोदर मान. मग श्रोता जरी यती जरी झाला जाणं म्हणजे वक्ता जरी ग्रस्ती असला तरी, कोणत्या आश्रमातला असला तरी, आणि श्रोत्यामध्ये जरी सर्वगुण संपन्न यती आहे, वैराग्यशील अशा प्रकारचा यती आहे, तरी भी हा मान वक्त्याचा म्हणजे व्यासपीठाचा आहे, वक्त्याचं म्हणजे नारदाच्या जागीचा आहे, नारदांचा आहे, व्यासांचा आहे, बसलेल्याचा नाही. तर अध्यस्त जे आहे, अध्यस्त अधिष्ठान भाव किती चालू होतो मायेपासून पुढे. माया अध्यस्त आणि अधिष्ठान काय आहे? शुद्ध ब्रह्म. एका वस्तूतलं रचना कळली की संपूर्ण विश्व कळणार आहे. एक त्रिपुटी कळली की प्रत्येक वस्तू तीच त्रिपुटी आहे का वेगळी काय? ध्येय ज्ञाता ध्यान, नेय ज्ञाता ज्ञान, दृश्य द्रष्टा दर्शन, भोग्य भोक्ता भोजन किंवा भोग. आता हे तीन व्यवहारामध्ये तीन आपण मानतो. व्यवहार होण्याकरता त्रिपुटी पाहिजेच, पण परमार्थात जर त्रिपुटी राहिली आणि भेद मावळला नाही तर मग मात्र उपयोग नाही. बोध दिला मज सांगाते, मार्ग दाविला नीट. भेद म्हणजेच भ्रांती. भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट, नाचता प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, जेने भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हलवनिया. मग ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी कल्पित आहे. त्याच्यातले एक केलं एकच त्रिपुटी एकच त्या तिन्हीला दोन्हीला सांगायचे. दृश्य जो आहे, दृश्य जर त्या ठिकाणी मावळलं तर द्रष्टा कोणाचा? दृश्यच मावळ. दृश्य असून मावळ व्हायचंय बरं का. दृश्य काय कुठं दृश्याची काय वाट लावायची नाही, खणून काढायचं नाही, कुठं नेऊन जाळायचं नाही त्याला.
संसार म्हणून जी गोष्ट आहे त्याला, तर त्याचा अध्यस्त आहे एवढं समजून घ्यायचं. जसं रशीवरती सर्प अध्यस्त आहे, मग तो मारायचा आहे का? नाही, अध्यस्त अधिष्ठान स्वरूप असतं. मग दृश्य जे आहे हे दृश्यच वृत्तीमध्ये म्हणजे दृश्याकडे पाहून पाहणाऱ्याने ते दृश्य वृत्तीमध्ये त्याचा परिणाम न स्वीकारणं यालाच दृश्यत्व बाद करणं म्हणतात. मग आता दृश्यत्व बाद झाल्यानंतर द्रष्टा कसा राहील? दृश्याच्या सापेक्ष द्रष्टा आहे. आणि दर्शन सुद्धा, दर्शन म्हणजे मधलं द्रष्टा इथे धरला, दृश्य याला जर म्हणलं या वस्तूला, आणि मध्ये जे आहे अंतर त्याला दर्शन म्हणतात. श्रीपाद बाबा सांगायचे, तूप घ्यायला एक जण बाजारात गेला आणि त्या तुपामध्ये असा टोप होता, त्याच्यात हात घालून असं खातोय. काय भाव? त्या बापाने घेतलं होतं कधी म्हणून. ही पद्धत आहे का तुपाच्या परीक्षेची म्हणून? असं घ्यायचं, इथे लावायचं, याच्या आणि याच्यामध्ये जे आहे त्याला तूप म्हणतात, याच्या आणि याच्यामध्ये. तसं दर्शन म्हणजे याच्यामध्ये जे आहे. मग आता हे जे काही त्या ठिकाणी एक कोणतं जरी गेलं, याच्यात दृश्य गेलं तरी दृष्टीपण कोणाचं, दर्शन गेलं तरी दृष्टीपण कोणाचं, द्रष्टा गेला तरी दृश्य कशाचं? दृश्याकडे पाहू नये. द्रष्टा म्हणजे साक्षी भाव सुद्धा नाही. मग आता एक नाथ महाराजांनी सुंदर अशा प्रकारचे एक अभंग केलेला आहे माऊली ज्ञानोबारायांबद्दल. ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञ. कोणाला जप करायला सांगितलंय? ज्यांना करायला सांगितलंय त्यांना सर्वज्ञ म्हणलंय. काय दृष्टी आहे बा? आणि तुम्हाला काय कळतं? आमची दृष्टी. तुम्हाला काय कळतं? आता आम्ही योग्य आहे का मग सांगायला, उपदेश करायला? अरे कोण श्रोता, कोण वक्ता? सगळं ब्रह्मरूप आहे. तोच श्रोता, तोच वक्ता झालेला आहे, त्याचा आनंद तो लुटतोय. मग आता इथे ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञ. सर्वज्ञ तुम्हाला सर्वज्ञ म्हणलेलं आहे. आणि इथे आपण जीवाल्पज्ञात समजून घेण्याकरता म्हणावं लागते भूमिका. आरोपी जेव्हा पक्षकार बनवलं त्यावेळेला त्याला अल्पज्ञ आणि ईश्वराला सर्वज्ञ समजलं. पण इथे या ठिकाणी जो स्वस्वरूपाला प्राप्त झाला, आता राहिलाच नाही जीवभाव, नाही त्यांच्याच ठिकाणी राहिला नाही पाहणाऱ्यांच्या. त्यामुळे यांच्यात आहे का नाही यांना दिसलाच नाही. दुर्योधनाला सांगितलं याच्यातला एक चांगला माणूस मला आणून दे, तर त्याला एकही नीट नाही दिसला. आणि त्याच दुसऱ्या क्षणाला युधिष्ठिराला सांगितलं याच्यातला सभेतला चांगला माणूस आणून दे, ते म्हणे यांना आणू का त्यांना आणू? तुमच्यात आणि त्यांच्यात मला काही भेदच दिसत नाही. हा पाहण्याचा दृष्टिकोन आहे ना. मग ते सर्वज्ञ म्हणतात. प्रभू तुम्ही कोणाच्या संबंधानं? आणि हे म्हणतात लवण्या आणायला पाहिजे. आता यांनाच वड्याला घेऊन यांच्या लवण्या आणावा. मग इकडं माझं वाक्य उगाच जातं का काय सांगावं? काय नाही, सात्विक संताप आहे. मी तिकडे जाणार नाही. जय हरी. एक वाक्य पुरता गेलो, जाणारच नाही. आता फक्त फिट झालं. नाही पडेल मारू दे. तुमचं वाक्य मला सांगितलं ना, ते आयुष्यामध्ये आपलं नीट करून घ्यायचं. मराठी काय जाईल, बाकीचं काय घेणं. पण वागाणी येतं. जर तुम्ही आम्हाला जबाबदारी सोपवली तर ह्याची करणे आम्हा काम आपल्याला आताच म्हणले तुम्ही. आणि मग आम्हाला आता असं करावंच लागत मर्यायचं. काय करावं त्याला? नाही ते काय करायचंय आपल्याला. आणि तो काय असा वरच्यावर असते, समोर कुल्ला असतो एकदम. आणि आता अलीकडे म्हणजे पहिला तापायचा. तुमच्या संगतीला आल्यापासून जरा फरक पडला, बरोबर असतो. हा तुमचं शांत असतो, स्थळ असतो, शीतळ असतो. चला मग आता ते म्हणतात ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञ. ब्रह्म कसं आहे ते सांगतात. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञान आणि अज्ञानाच्या विरहित ब्रह्म आहे. ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान तर नाहीच नाही, पण ज्ञान सुद्धा नाही. का बरं ज्ञान नाही? का म्हणलं? अज्ञान नाही, ठीक आहे, पटल. आता ही दुसरी बाजू पटत नाही, आणि ज्याला पटली तो सिद्धच झाला. नाही तर नाही पटली का साधक आहे, आणि साधकच राहील. काय जन्मजन्मी जातील तरी साधकच राहील, सिद्ध नाही व्हायचं कधी. तुम्ही सिद्ध कधी व्हाल सांगू का मी तुम्हाला? तुम्ही सिद्ध कधी व्हाल? तुम्ही ठरवाल त्या वेळेला तुम्ही सिद्ध व्हायचा का विषय तो? तुम्ही सिद्धच आहे. तुम्ही वगैरे भूमिका लावून घेतली. हा नम्रपणे जर म्हणत असाल मी साधक आहे, मी मुमुक्षु आहे, मी विद्यार्थी आहे, एवढंच अगाध ज्ञान असणारे 18,000 ओव्या ज्यांच्या भागवताच्या मुखोद्गत आहेत बुधवारी बाबांच्या, त्यांनी म्हणावं मी एक विद्यार्थी.
वृंदावनला गेलो ना आपण, मग लक्षात येईल आपल्या, आता जाणारच आहोत आपण 22 एप्रिलला, की एवढी उंच उंच झाड आहेत ना तिथं, बाबा जगात एवढी उंच झाडं कुठून नाही, वृंदावन आहेत की. म्हणजे मी काय, तुम्ही दृष्टांत म्हणून नका ऐकू बरं का. झाडं म्हणलो ही उपमा दिली कोणाला, महात्म्यांना. पण एवढी विद्यावान, विद्याविषयी एवढी, पण तरी सुद्धा ती एवढी उंच झालेली झाड अशी जमिनीकडे अशी खाली लवलेली आहेत, अशी नम्र झालेली. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणो गवी हस्तिनी, तरच त्या विद्येला महत्व आहे, त्या ज्ञानाला महत्व आहे. कोणाही जीवाचा नगडो मत्सरण वर्म सर्मेश्वर पूजनाचे. ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ब्रह्म कसं आहे, तिथं अज्ञान नाही, ज्ञान बी नाही. अज्ञानाला सुद्धा विद्यावृत्ती लागते आणि ज्ञानाला सुद्धा अविद्यावृत्ती लागते. अविद्या शिल्लक आहे. वृत्ती रूपाने ज्ञान असेल जरी स्वरूपातला आहे तरी वृत्ती रूपाने म्हणजे त्या अविद्या आहे ना प्रकाशन करायला. म्हणून ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. तिसऱ्या टोकेमध्ये म्हणलं ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. ज्ञाताच ज्ञेय आहे हे मी प्रतिज्ञेवर सांगतो ना, महाराज सांगतात ज्ञाता ज्ञेय होय निजांगे ऐसी प्रतिज्ञा. आणि मग असं समजून जर केलं तर ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्यांची आज्ञा. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होय अखंड वदनी वदेतो. ज्ञानदेव पण असं किती ज्ञानदेव भेद ठेवून ज्ञानदेव म्हणतात ना, देवीच्या देठापासून म्हणतात तरी पण नाही, त्यांना जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने म्हटलं गेलं पाहिजे. जीवभाव राखून चाललेला आहे, जीवभाव समर्पित करून जे म्हणलं जाईल मग अनुभव नाही. ते ज्ञाताच नाही आहे, त्रिपुटी नाहीच आहे. तिकडे मी वासुदेव तत्वता त्रिपुटी गेलेली, त्रिपुटीच नाही. सांडिली त्रिपुटी जे म्हणतात मी वासुदेव तत्वता तेच म्हणतात. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी ध्येय ध्याता ध्या त्रिपुटी वेगळा सहस्रदारी मुगवला सूर्योदय सा. तिथं ध्येय ध्याता ध्या त्रिपुटी शिल्लक. इथून जर तिथून एक संघ जर परब्रह्मच आहे, पाहणाराही ब्रह्म, पाहायचंय ते बी ब्रह्म आणि मध्ये जे काय आहे ते बी ब्रह्मच आहे. हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणजे त्रिपुटी त्या ठिकाणी नाही, कल्पित आहे जरी धरली. कारण व्यवहार करायचं म्हणल्यावर त्रिपुटी शिवाय व्यवहार होणार नाही. क्रियेचा परमार्थच नाही. रात्री बी आपण ऐकलं हलो नाही चालो नाही सैरा वैरा काही बोलू नाही. हलणं चालणं कशात बसवलं त्यांनी, नुसते शब्दाचा बरोबर हलू नका चालू नका बसा. दगड काही काय बसले नाहीत काय असे. हलू नये चालू नये याच्यामध्ये त्यांनी कर्ममार्ग उपासना मार्ग सांगितला. काय बापरे, कारण त्याने मोक्ष प्राप्त होणारच नाही. ज्ञान मार्गाला सुद्धा नेलं त्याच्यामध्ये तसं असेल तर सैरा वैरा काही बोलू नये यात ज्ञान मार्ग बसवला. ज्ञान मार्ग सुद्धा कर्म उपासना ज्ञानमार्गी आले आणि त्याच्या पुढे म्हणलं हरिपाठी आले सर्व मार्ग. हरिपाठी आले म्हणजे ते हरिपाठ म्हणणं नाही, हरिपाठाचा एवढा संकुचित अर्थ केलाय. चाली लावून म्हणणं नाचणं लय स्थूल झाला. हरिपाठ म्हणजे नामस्मरण. हरिपाठाचा अर्थ काय आहे, नामस्मरण करा, नामस्मरण करा. जे तुम्हाला परंपरेने श्री गुरुकडून मिळालं असेल त्याचं नामस्मरण करा. पण आमचं असं चाललंय, याने त्याला खो दिलं का त्याने त्याला असं चाललंय. त्याने म्हणायचं हरिमुखी म्हणा, आम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला सांगायचं, तुम्ही अजून कोणाला सांगायचं ना. हरी काय कोणी मुखाने म्हणतच नाही. आणि ते बी अनुभव काय येत नाही तर मुखाने हरी हरी म्हणा असं त्याचा अर्थ केला जातो. तसं नाही येते. या मुखाने ही वाणी काय अखंड आहे का? कालच विषय झाला, वैखरी वाणी अखंड आहे का? पराखंड नाही तर या वाणीने हरी हरी म्हणा असं नाही त्याचा अर्थ. तिथे आता पहा मी हे म्हणतोय ते द्रौपद म्हणतोय बघा लक्षात आलं. हरिमुखे म्हणा. काय म्हणतोय मी? हरिमुखे म्हणा म्हणजे मुखाने हरी म्हणा नाही. आता तिथे एक शब्द टाकतो म्हणजे कळेल. हरिमुखे हरी म्हणा मध्ये हरी शब्द टाकला. आता कळलं असं ना. हरी म्हणा भगवंताचं नाम घ्या पण हरिमुखाने घ्या असं म्हणायचंय त्यांना. तुमच्या मुखाने हरी हरी म्हणा असं नाही. या मरत्या मुखाने
हरीच्या मुखाने, गुरुमुखाने, हरिमुखाने, आणि तुमच्यात गुरुमुख आणि हरिमुख आहे. योगींच्या भाषेत सांगायचं जर म्हणलं ना, आज्ञा चक्रात अवघड नवघडे काकी मुखाचे कवाड. कावळ्याच्या चोचीत जेवढी बारीक फट असते तशी तालुरंध्र स्थानापासून आज्ञाचक्रापर्यंत उरतो, ब्रह्मरंध्र स्थानापर्यंत, सहस्रदलापर्यंत आतून असा एक मार्ग आहे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी सोम भावाच्या बाया पसरोनी परमात्मलिंगा धावोनी मिठी पडी. आतून प्रबोधाची क्रिया करत असताना भोजनामागे तिथे पावशेर काय खायला नाही तर त्यांना पाहिजे तो त्यांनी केलेला. नंतर चिंतन वाढत गेलं ना प्रबोधाचं, मग लक्षात येतं काय केलं ते तुपाचं काम. ते तेव्हा कळतं आपल्याला. आतून मार्ग मोकळा केला सहस्रदलाकडे जाणारा आपला योग्याचा मार्ग आहे आमचा. ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. अरूप जागविला दाता घेऊन छंद. घेऊन याला दान निज तत्व निज बोध. आणि स्वरूपी मेळविले नाव ठेविला भेद. सुखे मग सुखे मी निज लोगा शून्य सारवणे देते. त्रिकुट शिकरिगा दान मिळे आई ते. साधना पहा अनुभव हे नुसतं चालेल ना म्हणायचं काम चाललंय हो. म्हणून ते म्हणतात की हे साध्य करून मग प्रवचन करा, हे साध्य करून मग कीर्तन करा, मग जे काय करायचं ते करा. साधन आहे, साधनाने ते साध्य प्राप्त करून घ्या. म्हणजे त्रिपुटी जी आहे ह्या त्रिपुटीच्या संबंधानं जर विचार केला तर ही कल्पित आहे, त्रिपुटी वास्तव नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असतो की एक घागर आणली, घागर मातीची घागर. घागर केळी मडकं याच्यात थोडा फरक असतो. मडकं जरा असं मोठं असतं असं, आणि घागरीचं विशेष म्हणजे तिचं मुख कसं असतं, छोटं असतं असं निमुळतं, आणि ती अशी गोल वर्तुळाकार अशी असते. त्या घागरीमध्ये आपण त्या ठिकाणी पाणी भरलं आणि फ्रीजमध्ये ती घागर ठेवून दिली, आणि नंतर ती घागर त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण गोठून गेलं, कंप्लीट बर्फ झालं, आणि वरची जे त्याचे खापर आहे ते असं हातोडीने तोडून काढलं. कारागीर असा हुशार होता, तज्ञ होता. वरून तर तोडलं, पण त्याच्या आतमध्ये सुद्धा त्याने त्या ठिकाणी कोरून काढली ती घागर. अशी घागर बनवली. आता घागर बनवली ती कशाची आहे? बर्फाची म्हणा, आपण पहिल्यांदा बर्फाची म्हणू, अध्यारोपात बर्फाची म्हणू, आणि मग पुढे अपवादात पाण्याची म्हणू. आणि अशी जी घागर आहे ही घागर, आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि पाण्यात ठेवली. इथं असं एक टब होता त्याच्यात पाण्यात ठेवली. मला सांगा इथं आता त्रिपुटी मला सांगा. घागर पाणीच, आतमध्ये बी पाणी, बाहेर बी. असंच ब्रह्म आहे सगळं. सर्व ब्रह्म सर्वगत सदा सम. तेथ अनु नाही विषम. ऐसे जाणती ते बहुदुर्गम. आणि ऐशियांची भेटी झाली भाग्य परम. ऐसे कैसियाने भेटती ती साधू. असे साधू बर का. ब्रह्म सर्वगत सदा सम सांगणारे. आणि तिकडे वृत्ती न जाण्याचं कारण देह तादात्म्य, विषयाशी तादात्म्य. या दृष्टीपासून मदालचा त्याच्या मुलाला उपदेश करते. स्वरूपाकडे दृष्टी न जाण्याचं कारण जे आहे ना ते प्रतिबंध तू दूर कर. त्याच्यातला एक प्रतिबंध सांगितला हा शब्द स्पर्श रूप रसगंध या निमित्तानं. आणि त्याच्यातला आपला मुद्दा चालला होता की शब्द याच्यामुळे हरेन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर स्पर्श बद्दल मी तुम्हाला हत्तीचं उदाहरण सांगितलं. रूप म्हणजे पतंगादिपी आलिंगन. रात्री ओवी झाली, पतंगादिपी आलिंगन ते त्याशी अचूक मरण. तेवी विषयाचरण आत्मघाता. विषयात शंका घेऊन आलं का, रोग घेऊन येतात आणि औषधाला दवा दिली का कोणी करीतच नाही. आमच्या ध्यानातच राहत नाही. होते का ध्यानात राहत नाही? तुमच्या ध्यानात ठेवायला जागत पाहिजे ना त्याला. विषयाने भरभटले अंतकरण पूर्ण ध्यानात राहत नाही म्हणतो. का ध्यानात राहत नाही? आणि ज्यांचा विषयच हा झालेला आहे त्यांना विषयाकडे पाहायला इच्छाच नाही राहिली, म्हणून त्यांच्या ध्यानात राहते. अचानक नाही जमणार. असं बनत या जरा सत्संगात त्या संत सहवास. मी म्हणतो तुम्हाला काही नाही कळू द्या, काही नाही कळू द्या. काय सांगितलं ते मी महत्वाचं नाही.
तोही दुय्यम भाग आहे. अरे त्यांच्या नुसतं जर 4 कृपा आहेत संतांच्या ह्याच्या डोक्यात घेतल्यानं त्यांनी काही सांगावं आपण काही ऐकावं, हाही दुय्यम भाग आहे. नुसतं जे बने तयार आहेत तीव्र तेच झालेले आहेत ना, जे त्यांच्या नुसत्या संगतीत जरी गेलं तरी तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. संकल्प कृपा, शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा मिळून जाईल. ते नाही समजू द्या आणि समजणार का नाही? न समजण्याचं कारणच विषयाचरण आत्मघात आत्मबोधीच्या गोडिया मिटे जो का सगळे विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानूच नाही. त्याला नाही कळल्यावर मग या तक्रार घेऊन आमच्याकडे, त्याला नाही कळल्यावर याला तक्रार घेऊन त्याला कळणार नाही. आवृत्त आहे, बुद्धी आवृत्त आहे. कशाने आवृत्त आहे? कशी ग्रहण करेल? जागाच नाही ठेवायला. काम क्रोध आड पडिले पर्वतन राहिला अनंत पलीकडे. तिसरीला गड्यामध्ये होतं गुरुजी आम्हाला की त्या ठिकाणी घागर जर पाण्यामध्ये बुडवली तर बुडबुड आवाज काय येतो? काय येतो? आतली हवा बाहेर पडत असते आणि पाणी बाहेरचं आतमध्ये जात असतं. तिथे एक हवा राहील नाही तर पाणी राहील. प्रेम दलिया ती साखरी उसमे दोन समाया. म्हणून वृंदावनच्या गल्ल्या होत्या ना, गल्ल्या अशा इकडून गेला माणूस आणि तिकडचं परत इकडे येणार नाही, असं तिरकोक होणे बी नाही जाता येणार अशा होत्या. जर जाड गेला तर नाहीच जाऊ शकत. मागच त्याला दिवस गाडी घ्यावं लागेल ही 2 पायाची असं होतं. म्हणजे आता सगळं तिथलं बदलत चाललं सगळं. ते बी आता काही दिवसांनी ती म्हणायलाच राहील प्रेम गलिया ती साखरी उसमे. तर ते अध्यात्माला धरून मुद्दाम तशा गल्ल्या बनवलेल्या होत्या. उगाच गर्दी करू नये पण आता हे एवढ्या जागा मोठ्या बनवत चाललं झालं तरी ती चेंगराचेंगरीमध्ये मरत येतात. काय करावं? किती सुंदर व्यवस्था केली होती योगीजींनी. हा अरे अर्ध्यापेक्षा जास्त देशातले नागरिक कुंभाला जातात म्हणजे ही मोठी क्रांती झाली. 60 कोटी अंदाज करा ना, सामान्य का अर्धी लोकसंख्या देशातली जाऊन दर्शन घेऊन आली. व्यवस्था विचारा. आणि व्यवस्थेकरता जायचे का अवस्थेकरता जायचे? थोडेफार त्रुटी होतील, हो द्या. परंतु हे जे चेंगरले गेले यांना काही बुद्धीचा वापर करता आला. पुन्हा ट्रेन मध्ये झालं, ट्रेन पकडायचं का ती मरायला जायला तिकडेच राहायचं. अजून 15 दिवस काय बिघडलं असतं? 10,000 माणसं एका ट्रेन मध्ये बसतील का? एवढा भेजा कसं नाही गेलेल्यांना तरी बसायला निघाला बुद्धी आहे. 10,000 माणसं एका ट्रेन मध्ये बसतील का? बसायला उड्या मारता येते ते? अरे काय मी म्हणतो 20,000 रुपये आपल्या गावाला यायला लागले असते. एखादी स्पेशल गाडी करून यायचं जर म्हणलं, टॅक्सीच करून यायचं, 50,000 घेऊ द्या ना. म्हणजे पैशाला महत्व देणारी माणसं, जीवाला बी नाही मिळालं तरी चालेल पण पैसे वापरायचे. आणि चिंगट एवढी कंजूसपणा असावा का काय? 50,000 खर्च करेल ना माणूस. बरं आता पैसे जवळ रुपया नसलं तरी तुमच्या घरी तुम्ही जाऊ शकता. काय व्यवस्था सुंदर झालेली. आता पैसा लागतो का इथून? आता मला माझ्याकडे पैसा नाही राहिला खिशामध्ये आणि कोणाकडे मागायचे बी नाही मला, आणि मला जायचे काय नाही. बुक केली इथून गाडी, घरचे देतात, घरी नेल्यावर खाली त्यांना बोलवायचं, खाली या 500 रुपये घेऊन. हा तसं इथं गाडी आणली तिथून आणि घरचे देतील ना आपल्याकडे नसले तरी. असा विवेक पाहिजे ना. पण आवृत्त बुद्धीमध्ये हे नाही ना घुसत. तसं परमार्थात जी आवृत्त बुद्धी आहे ती बुद्धी काही सुचू देत नाही. आणि अनावृत्त जी बुद्धी आहे ती मात्र त्या ठिकाणी जाणे आणि आवृत्त बुद्धी न जाणे. मग विषय आचरण आत्मघाता त्या संबंधाने मदारसा आपल्या मुलाला सांगते. थोडस राहिलं की स्पर्श झाल्यानंतर आपलं रूप झालं. रूप झाल्यानंतर रस बी याच्या आधी जळीची जळचेरी जळीची आरमती याच्यामध्ये रसाचं उदाहरण येऊन गेलं. आणि गंधांच्या संबंधाने विषय जर पाहिला, त्या फुलामध्ये जो मकरंद आहे तो मकरंद सेवन करण्याकरता दुरून भ्रमर येतात, दुरून येतात. आणि आल्यानंतर त्याही भ्रमरामध्ये 3 जाती आहेत त्या भ्रमराच्या. एक भ्रमर हे मकरंद सेवन करणारे, एक त्या गोट्या लोटणारे, शेणाच्या गोळ्या लोटणारे. असे काही नाही, त्यांचं दुसरं काही कामच नाही. रिटायर झाले तरी अजून गोट्याच लोटून बसले. जागोजाग शहरात बी भेटतील, खेड्यातच नाही. मग बाबा आता याला काम काय आहेत बरं? अशा ठिकाणी येऊन बसलं तर काय होईल? जेवणाची चिंता नाही, काय नाही, नुसतं यायचे तरी पण नाही येणार. कोणी लागतं त्याला? रिटायर झाले म्हणून काय आलं? किती मोठी अधिकारी तरी बी अजून शेणाच्या गोट्याच लोटून बसले. भोंग्याबद्दल बोलतो, गोट्या लोटणारे भोंगे. दुसरे ते शेणाच्या गोळ्या करून लोटत बसतात बघा. काय नाही, काय लाभ आहे का त्याचा?
आणि दुसरे लाकडं कोरणारे भूमी. बापू गुरुजी सुंदर सांगायचे, 100 वर्ष वय झाले, दोन्ही गुडघा सवर करून त्याच्यात मान घातली, पुन्हा सकाळचं ऊन पाया खात बसले. आणि रामभाऊ 2 दिवस भेटला नाही, समोर आला. रामभाऊ दिसला नाही, 2 दिवस कुठे गेला होता? मला तालुक्याच्या गावाला गेलो होतो. आणि ही म्हातारा त्याला म्हणते, मग त्या ठकीच्या खटल्याचं काय झालं? अरे तुझ्या गौऱ्या मसनात गेल्या आणि ठकीच्या खटल्याचं अजून हेच लाकडं कोरणारे मुंगी आपल्यातली. प्राण्यांबद्दल कशाला सांगतील होते? सांगायचे मनुष्य प्राण्याला उपदेश करायचा आहे, पण त्यांना उदाहरण त्यांचं घेऊन पटवून द्यायचंय त्यांना. याचं कसं झालं, त्याचं कसं झालं. या भुंग्यांना मकरंद सेवन करावाला मिळावा असं वाटलं आपल्या भाऊबंधांना. विकी आली कोणाला? मकरंद सेवन करणाऱ्या भुंग्यांना. मग चला म्हणजे उद्या अमुक अमुक ठिकाणी वाजदाई मातेच्या तिथे या. आणि पण जुन्या जाणकार भुंग्यांनी सांगितलं होतं, पोरांनो लांबचा प्रवास आहे, आपले शिदोरी शिळे पाकिका वळणं जवळ असू द्या, म्हणून त्यांनी त्या गोळे थोडेसे विषयाच्या गोळे थोडेसे बगलेमध्ये घेऊन आले होते. कुठे वेळेला पडल्यानंतर आपलं लागलं तर नाही, टायमात झालं तर आपलं, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आले. आणि आता आल्यानंतर त्यांना सांगितलं, तुम्ही या फुलावर बसा, तुम्ही त्या फुलावर बसा, असं असं बसवलं. आणि क्रिया बी सांगितली की त्याच्यामध्ये सोंड कशी खुपसायची, खुपसल्यानंतर वडायची कशी, सोंड आसन कसं, पहिलं आसन, पहिलं आसनच जमाना ना. हे असे बसले, हे असे बसले, असे का तर विषय इथं गोळ्या होत्या ना त्या नाश्त्याला जेवायला आणलेल्या त्याच्यामुळं आसनच जमाना. मग त्याच्या ध्यानात आल्यावर त्याने उतरवलं खाली, पहिलं खाली उतरा. आसनच जमलं नाही, पुढचं काय जमायचे? आणि असं जमत नाही म्हणून पारायणाच्या निमित्ताने महात्मे प्रयत्न करतात. त्यात दंग झाला तर तासभर कसा गेला कळत नाही, 2 तास कसे गेले तर कळत नाही, असं मोकळं तर तेव्हा आसन जमायचं. पण ती ट्रायल आहे ती. पारायणाच्या निमित्ताने चित्त तिथं गुंतलं का तास 2-2 तास माणूस बसतो तरी त्याला काही वाटत नाही. आणि इकडे बसती नाही म्हणून ते सांगते तू खायला लागलं, मनकेचे आजार वाढले. टाइम नाही ना तुम्हाला इकडे लक्ष द्यायला, घ्या बसा बोंबलं. ज्याने आपलं तारुण्य अर्पण केलं परमात्म्याला, तारुण्यात ज्याने परमार्थ केला, त्याच्या सगळ्या गोष्टीची वृद्धापकाळची काळजी भगवान परमात्मा घेतो. योगक्षेम वहाम्यहम. चला पुढे. मग त्यांनी त्या ठिकाणी त्याला पहिल्यांदा लेफ्ट राईट करायला लावल्याबरोबर त्या विषयाच्या गोळ्या झडून गेल्या. आणि मग बसवलं आसन, मग आसन लावलं, असं आसन लावलं ताटमध्ये मस्त पैकी. आणि त्याच्यामध्ये ती सोंड खुपसली सांगितलेल्या पद्धतीने वडायला सुरुवात केली. पहिल्या सुरुवातीला तर चक्करच येईल एवढं केले, बरोबर चक्कर झाली, मला चक्कर झाली. आता मला सवय नाही ना, करत नाही ना, कधी पारायण करायला पाहिजे, थोडा करत नाही. मग अशा पद्धतीची ज्या हे लावल्यानंतर जेव्हा त्यांचं ते अनुसंधान बसलं, मग मकरंद सेवन करायला ज्यावेळेला त्याच्यामध्ये दंग झाले, तर 5 हॉर्स पॉवर इंजिन लावल्यासारखं म्हणून त्याच्यातच दंग झाले. सूर्यविकासिनी फुलं होती, सूर्य मावळल्याबरोबर ती त्या ठिकाणी काय झाली, मावळली गेली. लाकडं कोरणारा भुंगा, पण तो त्या एवढा धुंद झाला त्या मकरंद सेवन करण्यामध्ये की ते तर उत्तीर्ण होईल प्राणी, पण ते कमळगड चिरून येणे मावळी म्हणतात. त्याला भेदून बाहेर येण्याच विसरला. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. त्याचं उदाहरण त्या पंचविषयामध्ये गंध या विषयाचं सेवन करण्यामध्ये दंग झाल्यानंतर त्याला आपल्या याची हे राहत नाही, रूप रस, शब्द स्पर्श रूप रस गंध. त्या पद्धतीने इथे उदाहरण दिलं. मृगहा चाली अरे अतिमाने शोकला, अविचार बुद्धी त्याची परतोनी मागुताला, तव त्या पारदियाने गुण बांधू लाविला, अशा रेत्य जुनिया तिथा प्राणासी मुकला. म्हणून सांगते मदालसा म्हणते, म्हणून तुम्हाला सांगते बाळांनो, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. तुझ्या वृत्तीमध्ये ही साधना कर. आज्ञा चक्राती व अवघड, नवघडी काठी मुखाचे कवाड, तेथून या मार्ग गुड अति गुड लक्षेना, ते पावावया माझे स्थान, अति गुह्य हे साधन,
सोमवंसाचे साधन सावधाने जो साधी नाथ बाबा तुकोबारायांचं झालं वृद्धमुखी आळवीला. जनाबाईचं सांगायचं तर सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल सगळ्या संतांची एकच साधन आहे. तुम्ही संन्यास आश्रमात असाल, आम्ही ग्रस्त आश्रमात आहे, पण परंपरा जर असेल ना तर सगळ्यांची साधन एकच आहे, वेगळी नाहीच आहे. आणि काय ते असं सांगितलं नाही, काय फरक पडेल. ते जाणकार आहेत त्याच्यातले म्हणून बोललो, नाही तर बाकी ठिकाणी हे बोलायचा विषय नाही. सगळी ते जाणकार आहे तुम्ही हे बसलेले सगळे म्हणून. नाही तर आपल्याला आठ आहे संप्रदायाची सद्गुरूची, कधी असं उघड करायचं नाही, ते उच्चारायचं नाही. असं वाचनात आलं तरी चालेल, पण असं त्याचं मोठ्याने उच्चार करायचा नाही, हे बंधन आहे आपल्याला, आज्ञा आहे, मर्यादा आहे. पण आता सगळे जाणकार आहेत तिथे म्हणून मग दोष लागत नाही त्याचा. असो चला पुढे. अशा पद्धतीनं आपली वेळ झालेली 5 मिनिटांमध्ये आपण पुंडलिकावरती करू. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 पोखरणी नद्या गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनी आकाश या योग सेविती. सांगा आता तुमची पहिली पूर्वाश्रमातली परिस्थिती कशी असेल मला माहित नाही, पण पूर्वाश्रमामध्ये लॉर्ड असणारी माणसे नंतर जे महात्मे झालेले संन्यासाश्रमाकडे वळले सगळ्याचा इथे सांगितलं. तसंच हे तर माऊली ज्ञानोबारायांनी त्यांच्या काळात सांगितलं, पण आजही सुद्धा 5 कोटीचं पॅकेज ज्या विद्यार्थ्याला प्राप्त झाले वर्षाला 5 कोटी, त्याने त्या पॅकेजचा हे करून न घेता आणि त्या ठिकाणी जैन धर्मामध्ये गेला. ठीक आहे, आता वास्तविक ते त्यांनी सनातन धर्मात यायला पाहिजे होतं कर्म त्याचं, पण तरी आपण त्याचा त्याग स्वीकारून जाऊ. बाकीचं तर पंथाची आपल्याला आवश्यकता नाही बोलायची, त्याग महत्वाचा आहे. 5 कोटी गुरुजी, 5 कोटीचं पॅकेज वर्षाला त्या विद्यार्थ्यांनी जैनांच्या याच्यामध्ये हे केला. काय चला पुढे आपला विषय चालला होता की अशा प्रकारचं 18 प्रकारच्या वनस्पती जिथे त्या ठिकाणी 18 प्रकारची धान्य पिकत होती, नद्या 12 महिने नद्यांना पाणी, कुलश्रिया राज्य राणी संपत्ती, ते सुखाचा त्याग करून कशा करता अरण्यामध्ये गेले. ते सुख सांडोन्या कासया योग सेविती, म्हणजे योगामधलं सुख हे या विषय सुखापेक्षा अतिउत्तम अशा प्रकारचं आहे. म्हणूनच हे पुत्रा तू याचा विचार कर. हे सुख सांडोन्या कोण फळ तयासी, कपाट लंबोनिया योगी ध्याती कवनासी. ते सुखाचा विषय सुख भोगायचं सोडून ते सोडून या कपाटाचं लंघन करून आज्ञाचक्राचं सहस्त्रदलाकडे जाण्याचा वृत्तीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे हे योगी सांगा कोणाचं ध्यान करतात. सांगू कोणाचं ध्यान करतात बरं. शिव भगवान कोणाचं ध्यान करतात. राम करतो शिवाचं, दोन्ही करतात, जो नाही त्याच. आता पहा, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, भजन करी. आता त्याच्यात अजून भर घालतो आम्ही अजून मध्ये बरं का, श्रीराम जय जय राम बरं का. आणि भजनची सरळ एवढ्यातच ते गुण आले भजनाचे, अजून श्रीराम जय राम. आणि सरळ वर वाच्यार्थाने जर पाहिलं तर महादेव कोणाचं भजन करतोय, रामाचं. राम कोणाचं भजन करतोय, आणि त्याचं जर बाकीच्या चरणाला काय अर्थच नाही का काय त्या अभंगाच्या. आणि जनाबाईचा अभंग करतो, आणि जनाबाई शेवटच्या चरणात जेव्हा म्हणतात तर ते लक्षात घेतलं तर कोण कोणाचं भजन करते हे म्हणून लक्षात येतं. हा त्याचं नाही, तो त्याचं नाही करत, दोघं एकाच भजन करतात. काय करावं ह्याच्यामुळे तर जग असं बोललंय ना, वाच्यार्थ घेऊन लक्षार्थच घ्यायला तयार नाही. आता मी तुम्हाला त्याचं शेवटचं चरण म्हणून आणि मग आपण भजन करी महादेव म्हणून. जनी मनी आत्मा एक सर्वाठाई सदोदित, सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे आणि सदोदित आहे, अखंड आहे. त्याचं भजन महादेव करतात आणि त्याचं भजन प्रभू रामचंद्र करतात. आता हे सिद्ध करा प्रमाणाने, तर मी सिद्ध करून दाखवतो. देव म्हणे भजा आत्मदेव. हा ते झालं. त्याच्यापेक्षा आत्मा तो शिवाचा राम जपो, डायरेक्टच आत्मा तो कशाच करतात, आत्मा रामाचं भजन करतात, ते रामाचं करतात
ठीक आहे मी स्वीकारलं, पण कोणत्या रामाचं? एक राम तो दशरथ का बेटा, एक राम घटघट में बैठा, एक राम का सब पसारा, एक राम है सबसे न्यारा, उस सबसे न्यारा जो है उस राम का भजन करना चाहिए. अगर मैं म्हणजे मी त्या या रामाचा, मी एवढा मूर्ख आहे का या रामाचा धिक्कार करून पापी व्हायला, पाप जोडायला? तुम्हाला उपदेश करायला बसलोय म्हणजे रामावर टीका करणार मला तुम्ही एवढे मूर्ख समजता का काय? पण इथे काहीतरी गुह्य करण्याकरता तसं बोलावं लागतंय. कबीर महाराज दाखल करणं मला कशाला आरोपी बनवता? ते म्हणतात राम नाम तो सब कोई कहे, कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव और प्रहलाद करे ओ नाम है कुछ और. कुछ और म्हणजे वेगळं. त्याने राम राम नाही म्हणलं वाल्या पळ्यानी. बाबा अर्थलोकली पुराणे कसं झाले पहा बरं का. एवढाच मुद्दा सांगतो, पुंडलिकावरती करतो. ओवी आणि एकनाथी भागवत. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी श्रीरामाचे. आणि या ओवीचा वाच्यार्थ करून उफराट्या नामाचा अर्थ असा मी करायला लागलो कीर्तनकार, की त्याला मरा म्हणता येत नव्हतं म्हणून त्याला आपलं रामराम म्हणता येत नव्हतं म्हणून मारा. आता कोणी कधी यायला असा अर्थ करणारा मला अशी एखादी व्यक्ती आणून द्या, मी चॅलेंज करतो की त्याला मरा म्हणता येते पण रामराम म्हणता येत नाही. असा एखादा घनचक्कर असेल का? मरा म्हणता येते पण रामराम म्हणता येत नाही असं असेल कोणी? मग असा अर्थ करणारच घनचक्कर आहे. तर उफराटी ही क्रिया आहे. अजपाजपणी उलट प्राणाचा, उलट माघारा प्राण्या. मूळ कुठे आहे? या वृक्षाचं मूळ कुठे आहे? अश्वत्थ वृक्ष याला म्हटलंय ऊर्ध्वमूल मदशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसी यस्य पर्णानि यस्नं वेद स वेद. इथं मुळे अदशोर्ध्व प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालः अदश्य मूलानुसंततानि कर्मानुबंधीनि. इथं मुळे इथं पाणी घालावं लागेल. ह्या वृत्ती सगळ्या उपराट्या ऊर्ध्वमुखी आळविला या म्हटलंय. इकडं वृत्तीवर ऊर्ध्वमुखाला न्यायचे तिथे याला उपराट्या नामाची क्रिया म्हणतात. उपराट म्हणणं मरा नाही. राम म्हणून मेळ बसा नाही तर मरा म्हणल्याने बसत असतोय काय? याला म्हणतात अर्थलोकली पुराणी नाशिकेला विषय क्रिया समजून घ्यायच्या. असो या पद्धतीनं त्या ठिकाणी ते योगी कपाट लंबून या योगी ध्याती कमनासी योग तो सांगा मज कमल ध्यान मानसी सर्वत्र गोविंद रे हृदयी ध्यायी ऋषिकेशी. सर्वत्र असणारा गोविंद. आता हे म्हणून आत्मा म्हणायचं आणि बाहेर आहे म्हणून परमात्मा म्हणायचं. आणि आत्मा आणि परमात्मा काय वेगळा आहे का? घटाकाश मठाकाश वेगळे आहे का? उपाधी भेदामुळे त्याला घटाकाश नाव प्राप्त झालं आणि मठाच्या भेदामुळं मठामुळं मठाकाश प्राप्त झालं. पण आकाश मात्र जसं एकच आहे तसा आतला आणि बाहेरचा एकच आहे. आत्माच ब्रह्म आहे आणि तो आत्मा ब्रह्म मी आहे. अशा प्रकारचा बोध या ठिकाणी मदालसेनी आपल्या पुत्रांना केला. त्याच्यातलं एक प्रमाण आहे उठिबा पुत्रा जाई तू तीर्थे रे हिंड. साधू आणि संत जेथे, कारण ती प्रपंचात रमत नाही, ते आपल्या तीर्थाच्या ठिकाणी असतात. अनेक महात्म्यांच्या भेटी दर्शन होतात म्हणून अभ्यास होतो, चिंतन घडतं म्हणून तीर्थात असतात. तीर्थाला त्याच्या करता जायचे. ब्रह्मन ते ब्रह्म नष्ट करते असतो. ब्रह्म नष्ट करते म्हणून ब्रह्मन. म्हणून उठिबा पुत्रा जाई तू तीर्थे रे हिंड. साधू आणि संत जेथे असती उदंड. मग त्याच्यात त्या माझी आत्मज्ञानी, ज्याला आत्म्याचं ज्ञान आहे, आत्मा ब्रह्म आहे आणि तो मी आहे. देवतांच्या उपासना करणारे नको तर मला. त्या माझी आत्मज्ञानी जो कान होणे वितंड. तो गुरु करी तुझा बुजविल प्रचंड. तोच तुझं समाधान करील. चेई तू तानूल या रे जाई श्री गुरु शरण. देवभावी व्यापलाशी मग तुझं चुकविल कवन. तुला या भवरोगातून कोण सोडवी. देवभावाने व्यापली न वृत्ती तुझी. तू देव नसून त्याचा साक्षी आत्मा ब्रह्म आहेस. असेच उपदेश करणाऱ्या महात्म्यांची संगती, असे विचार आपल्याला प्राप्त व्हावेत. नित्य त्यांच्याच संगतीमध्ये त्या विचारात दृढीकरण व्हावं, दृढ अपरोक्ष व्हावं. परमात्म्याने त्यांनी आम्हाला असं, श्री गुरुनी आम्हाला असं सांभाळावं आणि अशांची संगती आम्हाला उरलेल्या जीवनामध्ये प्राप्त करून द्यावी अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आपलं आजचं
जी जबाबदारी माझ्यावरती कितपत पार पडली मला माहिती नाही. पूर्ण पार पडली. काय माहिती, मला नाही माहिती कशी पार पडली, काय झाली ती, पण मला माहीतच नसेल. बरं बरं ठीक आहे. तर तरी पण कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 2 शब्द बोलणं गरजेचं आहे की या ठिकाणी गुरुवर्य तत्वचिंतक गुरुवर्य हरिभक्तीपरायण आनंदभूषण मच्छिंद्र बाबा भोसले यांनी या चिंतनाची जबाबदारी माझ्यावरती टाकली आणि चिंतन करण्याचा प्रयत्न केला. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी विचार मांडण्याचा त्यातून प्रयत्न केला. जर काही कमी पडला असेल तर त्यामध्ये तुमच्या विशाल मतीने भर टाकून घ्या. न्यूनते प्रति अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी केले एथ माझी जी उरले पायी पण ही शिवा ब्रह्मज्ञान संत श्रीपाद बाबा रामदास बाबा वागजाई माता नागेश्वर बाबा तत्वचिंतक गुरुवर्य भोसले बाबा तत्वचिंतक गुरुवर्य मेटकरी बाबा गुरुवर्य जगताप गुरुजी आपले प्रसाद महाराज तांबे बाबा त्यानंतर मुंगसी बाबा आहेत मगर सर आहेत तुम्ही सर्व महिला मंडळ ताई आहेत सर्व ताईमध्ये आणि आपले या ठिकाणी दीदी आहेत बाबा आहेत या सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडलिकावर देव करण्याच्या अगोदर माझ्या माईंनी एक ब्रह्माचा विषय आणि तुमच्या मुखातून तो ब्रह्माचा विषय मांडला गेला होता. येतो लावली आम्ही येतो आहे 5 मिनिटात. हो निघतोय आम्ही. ज्ञानोबा यांचा ब्रह्मनिराश करणारा एक अभंग आहे. ज्ञानोबा या अभंगातून या सर्वसामान्य जीवाला त्या शाश्वत सुखाची कल्पना करून देतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मधरीशी या देहाचा ब्रह्मधरीशी या देहाचा विठ्ठल म्हणा कार्यवाचा पडून जाईन कलेवार पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चार पासार. आता चालू असलेल्या या चिंतनाला पूरक असणारा हा अभंग माऊली ज्ञानोबारांच्या ठिकाणी 2 ओळी या ठिकाणी सादर केल्या. विषय भ्रमाचा आहे. तुम्हाला मला यज्ञवत मानव जातीला जो भ्रम झालेला आहे तो भ्रम निराश करण्याचं काम माझे साधू संत करतात. आज या ठिकाणी वागजाई माता प्रतिष्ठान सेवा मंडळ आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्री गुरु भक्त स्वानंद प्रेममंडळ आनंदी देवाची या 2 संस्थांच्या विद्यमानानं हा संपन्न होत असणारा सत्संग आणि चिंतन शिबिर जाऊन अंतिम टप्प्यामध्ये ज्याला आपण आजची जागराची रात्र म्हणूया हा जागराचा दिवस या ठिकाणी आपण संपन्न करतो आहे. गुरुवर्य तत्वचिंतक भोसले बाबा असतील आदरणीय गुरुवर्य मेटकर बाबा असतील आणि आदरणीय गुरुवर्य सखे बाबा असतील या सर्व मान्यवरांना या दोन्ही संस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक ऋण व्यक्त करतो आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माता पिता बंधू भगिनी सर्व माझे बालमित्र साधक बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. दुपारी गुरुवर्य मेटकरी बाबांच्या मुखातून पुन्हा आपल्याला चांगले 65चं हे या सत्रातलं अखेरचं व्याख्यान म्हणून नाही तर चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. सर्वांनी दुपारी बरोबर या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान